नमस्कार. तुम्ही थंबनेल बघितला आणि या व्हिडिओवर आलेला आहात. मी पहिलेच क्लिअरली सांगू शकतो, की हा जो व्हिडिओ आहे, हा काही ब्राह्मणांच्या विरोधात व्हिडिओ नाही. मी स्वतः जातीपाती या बाबतीत पडत नाही. अ, माझे खूपसे मित्र आहेत जे ब्राह्मण आहेत आणि ते खूप चांगले आहेत. ओके. सो जात हा मुद्दा नाहीये. मनुवादी कीटक जे मी म्हणतोय, हे त्या लोकांसाठी आहे जे 100% हे मानून चालतं किंवा मनुस्मृतीत जे काय आहे ते बरोबर आहे आणि ते अतिशय योग्य पुस्तक आहे. आणि अशा विचारांची काही लोकं हे महात्मा फुलेंबद्दल काय आणि कसा दुष्प्रचार करतायत त्याच्याबद्दल हा व्हिडिओ आहे. अच्छा, महात्मा फुल्यांवर एक सीरियल चालू होती स्टार प्रवाहावर. आता 20 तारखेपासून ती पुन्हा चालू होणार आहे. ओके. ही सीरियल आल्यानंतर एक काही एपिसोड्सच्या नंतर मोठा गदारोळ झाला. खूपशा लोकांनी ही सीरियल नीट नाही बघता त्याच्यावर ही ब्राह्मणांच्या विरोधात आहे असा एक दुष्प्रचार चालू केला आणि एक विक्टिम कार्ड खेळायचा प्रयत्न केलेला आहे. मुळात तसं काही नाही. अच्छा, ह्याची अ, ही गोष्ट फक्त इकडेच थांबली नाही. तर एक Googleवरनं माहिती काढताना किंवा मला जे सजेशन्स आले त्याच्यातून असं लक्षात आलं, की अरे, एक खूप मोठा कट या मनुवादी अ, विकृती आणि तिरस्कार पसरवणाऱ्या लोकांकडून केला जातो आणि यातलेच काही मोजक्या लोकांबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात पहिले म्हणजे शरद पोंक्षे. त्यांनीही 3 महिने आधी एक व्हिडिओ टाकलेला होता आणि तो व्हिडिओ अशा स्वरूपाचा होता, की बाबा आपल्याला हे सांगितलं जात नाही, की महात्मा फुल्यांनी जेव्हा शाळा चालू केलेली होती, तेव्हा त्यांना एका ब्राह्मण माणसाने, भिडे नावाच्या माणसाने आपली जागा दिली होती. तर ही गोष्ट कधीच कोणी लपवून ठेवलेली नाही. ओके. हे महात्मा फुल्यांनी पण मान्य केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांच्यावर ज्यांनी पुस्तकं लिहिली, त्यांनी ते मेन्शन केलं. इव्हन ज्या नेहरूंना हे शिव्या घालतात, त्यांनी सुद्धा भारत एक खोज जे तुम्ही आता एपिसोड जरी पाहिलं, तर त्याच्यात हे दाखवलेलं आहे, की बाबा महात्मा फुल्यांचे ब्राह्मण मित्र होते आणि त्यांनी त्यांना मदतही केली. पण त्या ब्राह्मण समाजातल्या काही लोकांना या मनुवादी मानसिकतेच्या लोकांनी भरपूर त्रास दिलाय. दोस्तों, बच्चों, इस पाठशाला का औपचारिक उद्घाटन करने से पहले मैं हम लोगों की तरफ से उन सभी का आभार मानता हूं जिन्होंने हमारे लक्ष्य को पूरा करने की दिशा में हमारी सहायता की है। सबसे पहले मैं श्री भिड़े साहब का आभारी हूं जिन्होंने हमें इस कोठरी में पाठशाला चलाने की अनुमति दी। मैं उन मिशनरी अध्यापकों का भी आभारी हूं जिन्होंने हमें तरह तरह से प्रेरणा दी है। और सबसे अंत में मैं अपने ब्राह्मण मित्रों को धन्यवाद देता हूं जो सनातनी ब्राह्मणों के दबाव में रहते हुए भी हमारे साथ रहे हैं और हमारे उद्देश्य को पूरा करने में मदद दे रहे हैं। अब मैं इस पाठशाला की प्रेरक शक्ति श्री ज्योतिराव फुले से प्रार्थना करता हूं कि वे पाठशाला का उद्घाटन करें। आज का दिन बहुत भाग्यशाली दिन है। कुछ बरसों पहले मैं अपने एक ब्राह्मण मित्र की शादी की बारात में शामिल हुआ था। मित्र के रिश्तेदारों ने मुझे देखा और चले जाने को कहकर मेरा अपमान किया था। उन्होंने मुझसे कहा था कि तुम शूद्र हो और शूद्रों को अधिकार नहीं कि ब्राह्मणों के कंधे से कंधा मिलाकर चले। उन्होंने मुझसे कहा कि तेरी वजह से तमाम बारात भ्रष्ट हो रही है। उन्होंने और भी बहुत सी बातें मुझसे कही जिन्हें मैं यहां दोहराना नहीं चाहता, लेकिन उस रात मेरी आंखों में नींद नहीं उतरी। पूरी रात मेरे मन में तरह तरह के सवाल उठते रहे और उसका कोई जवाब मुझे नहीं मिला। धीरे धीरे मेरे मन में यह बात आ गई कि हमें आत्मसम्मान पाने के खातिर संघर्ष करना होगा। इस संघर्ष के लिए हमें अपने पैरों पर खड़ा रहना होगा।
हमें हथियार उठाना पड़ेगा, लेकिन लाठी नहीं, तलवार नहीं, तोफ तमचा नहीं, बल्कि ज्ञान, विचार और सही शब्द। और ज्ञान, विचार और शब्द शिक्षा के बल पर ही मिल सकते हैं। क्या भट्ट पुरोहित हमें शिक्षा देंगे? नहीं देंगे, क्योंकि वे अपने हाथों से ऐसा हथियार हमें नहीं सौंपेंगे। इसलिए हमें खुद अपने को शिक्षित करना पड़ेगा। मेरी पत्नी सावित्री मेरी पहली शिष्या है। अब वो तुम्हें पढ़ाने में मेरी मदद करेंगे। हम इस तरह ज्ञान फैलाएंगे, क्योंकि ज्ञान ही वो दौलत है जिसे आपस में बांटना बहुत जरूरी है। यह हमारी पहली पाठशाला है जो छोटी जाति की लड़कियों के लिए खोली गई है। यहां लड़कों का हम स्वागत करेंगे, लेकिन हमारा विश्वास है कि लड़कियां ही आगे चलकर हमारी भावी पीढ़ी को आकार देगी। विरोध तो इस काम का होगा ही, लेकिन हमें साहस के साथ काम को आगे बढ़ाना है, क्योंकि हम सही रास्ते पर चल रहे हैं। मैं शुभकामना व्यक्त करता हूं कि आप लोग शिक्षा पाने में सफल हो। अच्छा बच्चों, अब तुम सब घर जाओ। कल से तुम्हारी शिक्षा आरंभ होगी। इसे रोज रोज लाना जी हम इसे बहुत सी बातें सिखाएंगे, पढ़ना, लिखना, कुछ व्याकरण, कुछ गणित। जी इसे रोज लाओगे ना? जी रोज में। हे वास्तव आहे. अच्छा, त्यात हे असंही सांगतात की सावित्रीबाईंनी काही जाऊन पोलीस कंप्लेंट केली नाही, त्यामुळे त्यांच्यावर कोणी शेणगोळे फेकले, असं काही झालंच नाही. तर सावित्रीबाई असं खोटं सांगत होते? महात्मा फुले खोटं सांगत होते? आंबेडकर खोटं सांगत होते? ही फॅक्ट आहे. ओके. सिस्टमॅटिकली लोकांचा ब्रेन वॉश करून त्यांच्याकडून काही गोष्टींची चुकीच्या पद्धतीत मांडणी करून आपण लोकांपर्यंत पोहोचवायला बघतोय की नाही, असं काही नव्हतं, नाही होतं, जातीवाद होता. आता मी त्या विषयावर जास्त काही घुसत नाही, पण हा व्हिडिओ त्यांनी टाकला. अच्छा, आता यांनी हा व्हिडिओ टाकला म्हणून मी फक्त यांना असं म्हणतोय का? तर नाही. राष्ट्राय स्वाहा या त्यांच्या यूट्यूब चॅनलवर त्यांनी खूपसे व्हिडिओ खूपशा जागेवर ते जाऊन जे पैसे घेऊन लोकांना अक्कल पाजळतात. ओके. ज्याच्यात ते अहंकार निर्माण करतात आणि समोरचा माणूस मूर्खच आहे, त्याला काही पुरुषार्थच नाही वगैरे, असं सगळं हिंदूंना शिव्या घालतात आणि नंतर त्यांनाच सगळं माहिती आहे, तेच खूप ज्ञानी आहेत. अच्छा, हे एक नशीब चांगलं की त्यांनी सांगितलं की ते फक्त 10वी पर्यंत शिकले. ते खूपशा जागेवर चुकीची आणि खोटी माहिती देतातच. पण त्यात त्यांनी काही दिवसांपूर्वी असंही म्हटलं होतं की मनुस्मृती जाणणाऱ्या लोकांनी जर ती वाचली असती तर बरं झालं असतं. याच्या अर्थ त्यांनी मनुस्मृती नाही वाचली, कारण त्यात खूपशा गोष्टी आहेत ज्या ऑब्जेक्शन घेण्यासारख्या आहेत. आणि हे फक्त मी नाही, हे तुम्ही आम्ही कांताची जर मुलाखत तुम्ही एक ऐकाल पॉडकास्टमध्ये, तर तीही म्हणाली की बाई खूपशा गोष्टी त्याच्यात आहेत त्या चुकीच्या आहेत, जे आत्ता व्हॅलिड नाही आहेत. ओके. हा एक भाग झाला. ओके. अच्छा, तेव्हा त्यांनी क्षमा मागितली, नंतर दिलगिरी व्यक्त केली की मी असं काहीतरी बोललो, असे दुखवलं असतं. पण तो व्हिडिओ त्यांनी आत्ता टाकलेला आहे, 12 की 13 जूनला त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर तो टाकलेला आहे. मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकेनच मी. आणि त्यात पण ते अगदी बेछूतपणे काही बोलून म्हणजे ऑब्व्हियसली ते आपल्या प्रधानमंत्री सारखे की मी येईन ते बोलीन, तुम्ही फक्त टाळ्या वाजवा, तुम्ही त्याचा विरोधही करू शकत नाही. आणि ते किती मूर्खासारखं असलं तरी ते वा वा वाह वाह करा. एनिवे, हा दिस इज द रिझन. मी त्याच्यात ते एक मनुवादी कीटक आहेत. अच्छा, ते हेही प्रयत्न करत असतात की म्हणजे हा जो व्हिडिओ मी म्हणतोय तोही आणि आधीच्याही व्हिडिओजमध्ये ते असं सांगतात की जातीवाद हा आपल्या इकडे इंग्रजांनी आणि मुसलमानांनी आणला. त्याला मी काय आता काउंटर करत नाही, पण थोडक्यात ही मानसिकता आहे. अच्छा, ह्यांचे गुरुतुल्य म्हणजे संभाजी भिडे यांनी सुद्धा महात्मा फुल्यांना अपशब्द वापरलेली आहेत. काय लायकीचे देश, काय लायकीचे लोक,
काय लायकीचं स्वातंत्र्य आणि काय झेंडावंदन. दोन पताकांचा गडद केशरी रंगाचा भगवा झेंडाच असावा. महाराष्ट्र नादान म्हणून गांधी यशस्वी झाले. या वर्षीपासून 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मान्य. कसं का असे ना, हणगं स्वातंत्र्य असेल तर ते पत्करलं पाहिजे. स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढून स्वातंत्र्य दिन साजरा करायचा. त्या दिवशी कडकडीत उपास करायचा. किल्ल्यावरती फडकवला झेंडा. संबंध देशावरची हिंदवी स्वराज्य येत नाही तोपर्यंत आमचा स्वातंत्र्य दिन हा दुःखाचाही आहे. स्वातंत्र्य लक्ष्मी मुसलमानांच्या आणि ख्रिश्चनांच्या जनानखान्यात जोधाबाईसारखी बटकी म्हणून जगणार. सांगितलं नाव तर थक्कवाल, पण ते सत्य आहे. मी पुस्तकं सांगतो ती वाचा. महात्मा ज्योतिबा फुले, लोकहितवादी, सार्वजनिक काका, अशी माणसं. पुरुषांचं राज्य किती चांगलं, त्याला विरोध करणं किती गाढवपणाचं, असा प्रचार करणारी उदंड माणसं उत्पन्न केली. आणि पुढचं पाहू की असे कुणाला क्रांतिकारक म्हणून ठार मारणं, कुठं स्फोट करणं, पुरुषांच्या सत्तेविरुद्ध उठाव करणं किती मूर्खाचं आहे. ज्या साम्राज्यावरती सूर्य मावळत नाही असं 52 देशात त्यांचं राज्य आहे. की ते हिंदू धर्माच्या विरोधातले होते आणि ते ख्रिश्चन मिशनरीसाठी काम करत होते. ते तर म्हणजे भारताच्या झेंड्याला पण, म्हणजे तिरंग्याला, नॅशनल फ्लॅगला पण शिव्या घालतात. तेव्हा जे कोणी सत्तेधारी होती त्यांनाही शिव्या घालतात आणि ते सगळ्यांनाच शिव्या, म्हणजे ते संस्कारच त्यांचे वेगळे आहेत. पण आहेत ना, आणि ते अगदी मनुस्मृतीला अगदी जळून ठेवणारी माणसं आहेत. तर हे दुसरे व्यक्ती म्हणून त्यांचा फोटो तिकडे टाकलेला आहे की महात्मा फुले हे इंग्रजांसाठी काम करणारे, त्यांच्या मिशनरीसाठी काम करणारे आणि हिंदू धर्माला नावं ठेवणारे होते. जर धर्मामध्ये काही, धर्माच्या नावाने काही चुकीच्या गोष्टी होत असेल आणि ते कोणी हायलाईट करत असेल, तर माझ्या मते ते काही चुकीचं नाही आहे. आणि जे त्यांचं कार्य आहे ते खरोखर मोठं कार्य आहे. स्त्रिय शिक्षणासाठी दुसरं कोणी असं होतं का जे या लेवलला जाऊन काम करत होते त्यावेळी. अच्छा, हा द्वेष ती लोक पसरवत आहेत, ते नवीन जनरेशनमध्ये पण पसरवत आहेत. पुढे जी 2 जण आहेत ज्यांचे फोटो तुम्हाला दिसत आहेत, त्यातला एक आहे नीरज अत्री. प्रचंड तिरस्काराने भरलेला हा माणूस आहे आणि पॉलिटिकली इनकरेक्ट असं त्याचं यूट्यूब चॅनल आहे. त्याचं असं म्हणणं आहे की भारताला जो इतिहास सांगितला गेला हा खूप चुकीचा इतिहास आहे वगैरे. पण त्यांनी सुद्धा त्याच्या चॅनलवर काही असे व्हिडिओज टाकलेले आहेत ज्यात तो महात्मा फुल्यांना मिशनरीजच्या साठी काम करणारा माणूस, इंग्रजांसाठी काम करणारा माणूस असं त्याचा उल्लेख आहे. आणि म्हणजे वाईटच महात्मा फुले. हे सांगत नाहीत की महात्मा फुल्यांनी लोकमान्य टिळकांचे जामीन देण्यासाठी हे केलं. ते इंग्रजांच्या विरोधात सुद्धा बोललेले आहेत. ते धर्मांतराच्या विरोधात सुद्धा होते. तर त्यांच्या होतं की ज्याने त्यांनी ज्याला जो आवडेल धर्म तो त्यांनी पाळावा. सो हा मी विचार करतो की हा कुठून आला विचार, हा असा कसा विचार आला कुठून. तेव्हा लक्षात आलं की GM नलावडे नावाचे, गणपत नलावडे असे एक व्यक्ती आहेत जे 1894 मध्ये जन्माला आले. 1890 मध्ये महात्मा फुले वारले आणि त्यांनी 1925 मध्ये एक पुस्तक लिहिलं छोटंसं, ज्यात सत्यशोधक समाज हा ख्रिश्चन मिशनरीजच्या भल्यासाठी क्रिएट केलेला आहे आणि महात्मा फुले जे आहे ते ख्रिश्चन मिशनरीजसाठी काम करतात, अशा प्रकारचं नरेटिव्ह हे त्या पुस्तकामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. अच्छा, GM नलावडे जे आहेत हे ऑब्व्हियसली म्हणजे जे आहेत हे हिंदू महासभाचे अगदी अग्रणीय कार्यकर्ते आहेत. ते पुण्याचे महापौर पण होते की हिंदू महासभाच्या साठी त्यांनी खूप काम केलेलं आहे. ते महात्मा गांधींना पण शिव्या घालायचे. त्याच्यासाठी ते आर्टिकल वगैरे. महात्मा गांधी गेले तेव्हा त्यांनी अगदी नथुराम गोडसे आणि हे त्यांचं प्रेस तेव्हा जाळण्यात आलेलं होतं. हिंसा तर चुकीचीच आहे, त्यामुळे ते जे केलं ते चुकीचं आहेच. पण मूळतः तिरस्काराने भरलेला व्यक्ती होता, जसं हे आता नीरज अत्री. अच्छा, नीरज अत्रीचा अजून एक म्हणजे तो आता नथुराम गोडसे किती मान आहे, महात्मा गांधी किती चांगले, असे व्हिडिओज तर आहेतच त्याचे. त्याच्या एका व्हिडिओमध्ये जयपूर डायलॉगच्या तो असं सांगतो की ती राजा
यांनी हा भारताचा नवीन प्रधानमंत्री व्हावा आणि याच्यामागे एक कारण हे आहे की त्याच्याकडे ती कॅपॅसिटी आहे की तो मुसलमानांना धडा शिकवू शकतो आणि तो त्या प्रकारचं एक हे करू शकतो. अच्छा, ऑब्व्हियसली हे तिसरे यासाठीच होते कारण त्यांनी इव्हन त्यांनी गुलामगिरी जे पुस्तक महात्मा फुल्यांचं आहे त्याला खूपशा जागेवर चुकीचं कोट केलेलं आहे हे दाखवण्यासाठी की ते कसे धर्माच्या विरोधात होते. हे असे सिक्वेन्सेस या सिरियलमध्ये पण आहेत, पण ती जी प्रश्न आहेत त्याची उत्तरं नाही आहेत. म्हणजे मीही आजही खूप वेळा विचार करतो की बाबा बळीराजाची नक्की काय चूक होती की त्याच्या डोक्यावर पायटून त्याला असं पाताळोकात पाठवून दिलं, स्वर्ग पृथ्वी आणि हे सगळं घेतल्यानंतर. एनिवे, आपण आता या विषयावरनं अजून पुढे जाऊया. हाच मुद्दा एक असंच ॲनलायझर म्हणून यूट्यूब चॅनल चालवणारे सुशील कुलकर्णी म्हणून व्यक्ती आहेत. ते पण म्हणू म्हणजे ते पण असं म्हणतात की मनुस्मृती वाचलीच नाही आणि मनुस्मृती किती चांगली आहे याचं बखाण करणारे धूर्त मनुवादी आहेत. आणि तेही या सिरियलचं सांगताना ते असं सांगत होते की हे किती चुकीचं आहे. हिरण्यकश्यपू आणि हिरण्यकश्यपच्या बाजूला ठेवा, बळीराजाचं सांगा ना की बाबा त्याची काय चूक होती. हे खूप हुशारीने मोजकं एक काहीतरी काढायचं आणि नरेटिव्ह क्रिएट करायचं आणि आपणच किती बरोबर आणि आपणच किती हुशार याच्यात ही लोक बोलत राहतात. जी.एम. नलावड्यांच्या ह्याच पुस्तकाचा रेफरन्स घेऊन हा पुढचा व्यक्ती याचं नाव आहे आशिष धर. ओके, हा पण या सगळ्यांच्या पुढे आहे. हा नुसता महात्मा फुल्यांना वर त्यांनी असा चुकीचा व्हिडिओ नाही बनवलाय की ते मिशनरीसाठी काम करत होते आणि ते कोणते समाज सुधारक होते का, ते वाईट होते, असा जो व्हिडिओ त्यांनी केलाय. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा इंग्रजांना सामील होते आणि ते धर्माच्या विरोधात होते अशा पद्धतीचं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. अच्छा, ह्यांचं नरेटिव्ह सुद्धा तेच म्हणजे ब्राह्मण श्रेष्ठ ब्राह्मण, अच्छा ही लोक स्वतः ब्राह्मण नाव पुढे घेऊन विक्टिम कार्ड खेळतात. ही जी मनुवादी द्वेषाने आणि चुकीच्या अहंकाराने भरलेली जी मानसिकता आहे ही ती कीटक मानसिकता आहे ज्याच्यामुळे लोक आज या महान व्यक्तीला महात्मा फुल्यांना, सावित्रीबाई फुलेंना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा यांच्या कार्याला दुजोरा करून त्यांना नावं ठेवतात. हा व्हिडिओ मी फक्त हे सांगण्यासाठी म्हणून करतोय की ही सिरियल परत येते. ही सिरियल बघा, ही खूप चांगली आहे. ही हॉटस्टारवर पण आहे, तुम्ही हॉटस्टारवर पण ही बघू शकता. ओके, एपिसोड्स याचे गेलेले आहेत. पण ही यासाठी बघा कारण एक चुकीचं नरेटिव्ह लोकांमध्ये पसरवलं जात आहे. ओके, महात्मा फुल्यांवर अत्र्यांनी चित्रपट बनवला होता. ओके, अत्रे हे महानच होते ना, अत्रे पण ब्राह्मणच होते ना. या सिरियलमध्ये काम करणे मधुर आणि गोखले ही पण ब्राह्मणच आहे ना. सो हा वाद किंवा ब्राह्मणांविरोधात नाही, हा त्या तिरस्काराने अहंकाराने भरलेली जी मनुवादी कीटक बुद्धी आहे हा त्याच्या विरोधातला मुद्दा आहे. सिरियल बघा, तुम्हाला लक्षात येईल की महात्मा फुले काय होते आणि सावित्रीबाई फुले काय होते आणि त्यांचा स्ट्रगल काय होता. दुर्दैवाने आज ही लोक लहान मुलांच्या मनामध्ये ही वीज भरवतात आणि त्यांना कंटेंट क्रिएटर म्हणून पुढे आणतात आणि ते अशी चुकीची माहिती, अशा चुकीचा तिरस्कार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. सो असल्या चुकीच्या माहितीपासून दूर राहा. स्वतः पुस्तकं काढा, स्वतः वाचा, स्वतः गुलामगिरी काढून तुम्ही वाचा, स्वतः जे रेफरन्स ते सांगतात ते काढून वाचा. तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला किती चुकीची माहिती दिली जाते. आणि एवढं नाही करू शकत असेल तर आत्ता गुगलवर जा, जेमिनायमध्ये जा आणि सर्च करा आणि मग तुम्हाला कळेल की बाबा हा जो माणूस बोलतोय यापैकी किती खरं आहे आणि किती खोटं आहे. मोठा झाला व्हिडिओ खूप, थांबवतो आणि थोडे रेफरन्सेस व्हिडिओज काही मी दाखवतोय, काही मी दाखवू शकत नाही कारण त्याच्यावर स्ट्राईक्स वगैरे येऊ शकतात. सो काही लिंक्स मी खाली यूट्यूबवर
टाकतोय. तुम्ही त्याला रिफर करू शकता. म्हणजे हवेत काही बोलत नाहीये. पाहिलंय, वाचलंय आणि त्याच्यानंतर बोलतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हे चॅनल मेनली फिल्म्स आणि याच्याबद्दल आहे आणि ही सिरियल परत येते याचा मला आनंद आहे. आणि होप तुम्हाला ते हा जो काही व्हिडिओ आणि याचा कंटेंट आहे तो आवडेल. लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा बोलायला, भेटायला आणि काय मुद्दे तुमचे असतील तर तुम्ही खाली मांडा. मी नक्की उत्तर देईन आणि बाय. थँक्यू.